नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण तो ट्विस्ट असा असणार आहे की आता ज्या घरातील सगळेजण एकत्र जेवायला बसलेले आहेत, परंतु ईश्वरीने आता अर्णवला हट्टाला पेटून बाबांना शेवटी घरात अगदी त्यांच्या हक्काचं स्थान दिलेलं आहे. बाबांना घरात परत आणलेलं आहे. बाबांना आता सगळं काही मान सन्मान ती मिळवून देणार आहे. परंतु अंजलीला फारच राग येत असतो आणि घरातील सगळ्यांना म्हणजे आता आजी आणि अविनाश मामा सोडून या वल्लरीला आणि अंजलीला, राकेशला ह्या सगळ्यांना खूप राग येत आहे. सगळेजण ईश्वरीचा रागराग करत आहे, पण तरीसुद्धा ईश्वरी आता हक्काने सगळं काही ही बाबांसाठी करत असते. बाबा निर्दोष आहे तिला माहिती असतं आणि बाबांच्या मागे काय दुःख आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि त्याचनंतर आता जेव्हा सगळेजण एकत्र जेवायला येतात, आता एकत्र जेवायला आल्यानंतर अर्णवला फारच राग येतो. कारण ईश्वरी बाबांना सोबत घेऊन आलेली असते आणि आज बाबा आपल्या सोबत जेवणार. आणि त्याच वेळेस आता राकेशला जो काही मान असतो ह्या समोरच्या घरातील मोठा माणूस म्हणून बसण्याची जेवायला, परंतु ईश्वरी म्हणते की नाही, आज या घरातील व्यक्ती परत आलेली आहे आणि त्या घरातील व्यक्तीला मात्र आता तो हक्क आहे तिचा तेथे बसून जेवण्याचा. अंजलीला फारच राग येतो. अर्णव तर काही आता बाबांकडे बघत आतमध्ये निघून गेलेला आहे. आता ईश्वरीला वाईट वाटतं की अर्णव सर गेलेले आहेत, पण तरीसुद्धा ईश्वरी म्हणते की नाही राकेशजी, तुम्ही मात्र तुमच्या जागेवर बसायचं. आज हा मान आहे ज्यांचा ते येथे आलेले आहेत, त्यामुळे आजपासून या घरात फक्त या खुर्चीवर बसण्याचा हक्क हा बाबांना असेल. आता हे बघितल्यानंतर राकेशचा खूपच जळफळाट होतो आणि त्याहुनीपेक्षा आता अंजली म्हणते की ईश्वरी, तुला कळतं का तू काय बोलतेस? बाबा म्हणतात की ईश्वरी जाऊन दे, कशाला तू नादी लागतेस? माझ्याच मुलांचा माझ्यावर विश्वास नाही, मग काय करायचं आहे? त्यानंतर मात्र आता ही म्हणजे अंजली म्हणते की नाही, काही झालं तरी तो हक्क माझ्या नवऱ्याचा आहे. परंतु ईश्वरी म्हणते की नाही अंजलीताई, ते हक्क घेण्याच्या लायकीचेच नाहीत, कारण त्यांनी आत्तापर्यंत काय काय कारस्थान केलेलं आहे हे तुम्ही ऐकून घ्यायला तयारच नाही. त्यामुळे आता इथून पुढे हक्क फक्त बाबांचं असेल, कारण बाबांनीसुद्धा या घरासाठी खूप काही केलेलं आहे. आणि तेवढ्यात अविनाश म्हणतो की हो, हे मात्र खरं आहे. आणि आता अविनाशसुद्धा ईश्वरीची साथ देतो आणि शेवटी बाबांना त्या खुर्चीवर बसून सगळेजण मात्र जेवायला बसलेले असतात. आणि राकेश आणि अंजली रागाने ईश्वरीकडे बघत असतात. राकेशला खूपच राग येतो. राकेश आता मनात म्हणत असतो की आता हा म्हातारा कौशल आला असेल, काय गरज आहे? पण त्याच वेळेस आता ईश्वरीला माहिती नसतं. ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी, तुमची आता याददाश्त केलेली आहे, तुम्हाला काही आठवत नाही. मग मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला अंजलीताईंचे वडील तर आठवत असतील ना? त्यावरती आता अगोदर मात्र हा राकेश म्हणून गेलेला असतो की अर्णवचे आणि अंजलीचे बाबा आलेच कसे? म्हणजे राकेशला हे सर्व आठवलेलं आहे आणि राकेश असा कसा बोलून गेला, त्यामुळे मात्र ईश्वरीने हा प्रश्न राकेशला सगळ्यांच्या समोर विचारलेला असतो. परंतु राकेश आता हे सुद्धा बोलून गेलेला आहे की ह्या माणसाला या घरामध्ये येऊन कोणी दिले, कोणी या घरात त्यांना आणलं? कारण जे काही ते अंजलीसोबत आणि अर्णवसोबत वागलेले आहेत, त्यांच्या आईचा मृत्यू मात्र आता ह्या माणसामुळे झालेले आहे, त्याच्या नीच वागणुकीमुळे झालेले आहे. हे राकेश जेव्हा आता सगळ्यांच्या समोर बोलतो तेव्हा आता सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला असतो. कारण राकेशला आता आत्तापर्यंत काही आठवत नाही, परंतु रमाकांतला बघितल्यानंतर राकेशला सगळं काही आठवल्यासारखं तो का बोलला? सगळेजण मात्र राकेशच्या चेहऱ्याकडे बघत असतात. आणि अंजली म्हणते की काय हो, तुम्हाला तर बाबाबद्दल काही माहिती नव्हतं, पण तरीसुद्धा तुम्ही बाबाबद्दल इतकं सगळं काही कसं बोलू शकलात? आता राकेश म्हणतो की नाही, मला माहितीच नाही आणि मला ही सर्व आठवले. आणि अगदी नाटक करायला तो सुरुवात करत असतो आणि बरोबर तो वेळ मारून घेतो. ईश्वरीला कळून चुकतं की राकेश मात्र नाटकं करत आहे, त्याला सगळं काही आठवतो आणि तो मात्र नाटक करत आहे. परंतु आता बाबा म्हणतात की हो बरोबर आहे, कारण जो व्यक्ती सर्व काही लपवतो आणि ज्या व्यक्तीच्या मनात काहीतरी आहे तर देव नक्की त्याचा कधीही पाठिंबा देत नसतो. त्याचं खरं रूप एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येतच असतं. अंजलीला राग येतो. अंजलीला असं वाटतं की आता ईश्वरी आणि अर्णव माझ्या नवऱ्याला कायम नाव ठेवतात आणि त्यात म्हणजे आता बाबासुद्धा त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत. अंजली लगेच रागाने उठते आणि आतमध्ये निघून जाते. आता राकेश ठरवते की हा मनात म्हणतो की हा माणूस येथे आलाच कशाला असेल? एकतर आपल्याला सगळी प्रॉपर्टी घ्यायची होती आणि त्यात म्हणजे आता हा आणखीन इथे आला, काय गरज होती त्याला इथे येण्याची? काही झालं तरी आता ह्या माणसाला मला संपवावं लागेलच. त्यानंतर आता इकडे वल्लरीसुद्धा मनामध्ये तोच विचार करत आहे आणि मनामध्ये विचार करून आता ती म्हणते की काही झालं तरी आता मात्र जे आहे ते आहे. आता ह्या रमाकांतला या घरातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी आता नाटक करावंच लागेल. जे आहे ना तर ते सगळं काही संपवावं लागेल
लागेलच आणि शेवटी हा रमाकांत संपवेल आणि ह्या ईश्वरीला शेवटी मला घराच्या बाहेर काढावं लागेल, कारण आता ही जास्तच ओव्हरपणा करायला लागलेली आहे. आणि जर हिने आता तिची आई आणि हा रमाकांत निर्दोष आहे हे जर पुरावे मिळवले तर मात्र अवघड होईल. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता ईश्वरी अर्णवला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णवला म्हणते की हे बघा, जसं तुम्ही आईला थोडीशी समजवण्यासाठी मदत केलेली आहे, थोडंसं तिला समजून घेतलं, पण तसंच मात्र आता तुम्ही प्लीज बाबांनासुद्धा समजून घ्या. जसे मी तुमच्यासमोर सीन क्रिएट केला होता तसं बाबांची काही चूक नाही, बाबांच्या बाबतीतसुद्धा तेच घडलेलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा बाबांना समजून घ्या. आणि त्याच वेळेस आता अर्णव काही ऐकायला तयार नसतो. आणि आता बाबा म्हणतात की हे बघ अर्णव, अरे चिंटू तू लहान होतास खरंच, आणि खरंच मला तुझा अभिमान वाटतो, कारण तू इतक्या कमी दिवसात खूप काही कमवलंस. आपण आपल्या बाबाला विसरलास, आपल्या बाबाची काही चूक नाही तरीसुद्धा तू बाबांना ओळखायला तयार नाही. शेवटी एकदा तरी तू बाबांना समजून घे आणि बाबांना समजून घेऊन तू आता बाबांच्या मनात काय सुरू आहे त्याचा विचार कर. आत्तापर्यंत तुझ्या प्रत्येक आठवण मी जपून ठेवलेल्या आहे. आणि हे बघ चिंटू, तुला जर वाटत असेल की मी या घरामध्ये राहायला नको तर खरंच ठीक आहे, मी आता या घरामध्ये नाही राहणार. त्यानंतर आता इकडे वल्लरी रूममध्ये येते. वल्लरी रूममध्ये आल्यानंतर तिचे आता धुमाळशी बोलणं सुरू असतं आणि धुमाळला फोन करून सांगते की आत्ताच्या आत्ता मात्र तू येथून लगदी कुठेतरी बाहेर निघून जा, नाहीतर आता तो रमाकांत घरी आलेला आहे आणि रमाकांतने जर तुला बघितलं तर मात्र तुझं अवघड होईल. आणि जर तू आता पुरावे देण्याचा प्रयत्न केलास ते पुरावे माझ्या ताब्यात दे. म्हणून आता वल्लरी ती पुरावे आणायला धुमाळकडे जाते आणि धुमाळकडून ते पुरावे तिला मिळवायचे असतात. शेवटी आता धुमाळला ती धमकावते. धुमाळ तिला भेटायला आलेला असतो आणि ते पुरावे घेऊन आता ती लगेच घरी येते. घरी आल्यानंतर ते पुरावे ती कपाटामध्ये ठेवते आणि तेच आता धुमाळकून आणलेले पुरावे हे तिने अगदी कपाटामध्ये लपवलेले असतात. परंतु अविनाश मामा हे सर्व काही पाहतो. अविनाश मामा म्हणतो की नक्की आता हे कारस्थान करणारी वल्लरीच असेल, कारण सात्विका आणि रमाकांतचा संसार मोडणारी केवळ वल्लरीच आहे हे मला अगदी खात्रीशीर माहिती आहे. कितीही काही झालं तरी आता वल्लरीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे, कारण वल्लरी राकेशप्रमाणे प्रत्येक गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत हे सर्व इनेच केलेलं आहे. मला आता असा डाऊट आहे की नक्की ईश्वरीच्या आईसमोर आता ही वल्लरी का येत नसेल. जेव्हा जेव्हा ईश्वरीची आई आपल्या घरात येते तेव्हा मात्र वल्लरी बाहेर काहीतरी नाटक करून लपून बसत असते. नक्की हाच त्याचा काहीतरी आता एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणून अविनाश मामाला ते पुरावे जेव्हा सापडतात, अविनाश मामा लगेच सगळ्यांच्या समोर ती पुरावे घेऊन येतात आणि ईश्वरीला म्हणतात की हे बघ ईश्वरी, हेच ती पुरावे आहे. रमाकांत आणि तुझी आई निर्दोष आहे. हे जे कोणी केलेलं आहे ना ते करणारी मात्र आता याच घरात आपल्या घरामध्ये आहे. आता हे सगळं काही अगदी म्हणजे ह्या अविनाश मामाने शोधून काढलेलं असतं. अविनाश मामा हाताला धरतो आणि ते पुरावे घेऊन सगळ्यांच्या समोर बाहेर येतो आणि म्हणतो की हीच ती नालायक बाई आहे. ह्या बाईमुळे आज माझ्या सात्विका ताईचा संसार उद्ध्वस्त झाला. माझ्या अर्णवच्या मनात आणि अंजलीच्या मनात त्यांच्या वडिलांविषयी इतका राग उत्पन्न झालेला आहे. ह्या सगळ्याला कारणीभूत ही बाई आहे. म्हणून सगळ्यांच्या समोर मात्र आता अविनाश मामा तिला फरफटत घेऊन येतो आणि म्हणतो की या घरात मात्र हिला राहण्याचा कोणताही हक्क नाही. आता काही झालं तरी हिला या घरात राहून द्यायचं नाही. आजी मात्र ह्या वल्लरीची गचंडी धरते आणि वल्लरीची गचंडी धरून म्हणते की वल्लरी, माफी मागतो, रमाकांतची माफी माग, कारण आज त्यांनी काही केलेलं नाही तरीसुद्धा आज माझ्या रमाकांतला अगदी वनवन म्हणजे फिरावं लागलं. स्वतःचं घर असूनसुद्धा तो घरी आला नाही आणि शेवटी माझी सात्विकासुद्धा ही जग सोडून गेली केवळ तुझ्यामुळे. किंवा अर्णवला तर फारच राग येतो. अर्णव म्हणतो की मामी, तू इतक्या थराला जाईल असं मला वाटलं नव्हतं आणि म्हणून तो मामीच्या बाबतीत आता त्याने खूप मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो. सगळ्यांनी मात्र मामीला या घरात राहून देण्याचे हक्क अगदी नाहीच. म्हणून ते धुमाळचे जे पुरावे आहे ते मामा आता सगळ्यांना दाखवतो आणि पुरावे दाखवल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता हा राकेश मात्र रूममध्ये आहेत आणि राकेश रूममध्ये असून तो मात्र काहीतरी आता प्लॅन करत असतो की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे व्हायला हवी, जेणेकरून आता हा रमाकांत जर आला आणि रमाकांत आल्याने आज मात्र ईश्वरीने आपला हक्क काढून घेतलेला आहे.
आणि तीच ईश्वरी काही पण करू शकते. मग आपल्याला काहीतरी असा प्लॅन करावा लागेल, जो प्लॅन असा असेल की नक्की आता अर्णवला काहीतरी आता आपण म्हणजे धडा शिकवायचा, त्याला वठणीवर आणायचे, त्याला काहीतरी त्याचा बंदोबस्त करायचा आणि या घरातील लोकांना मात्र अर्णवच्या मागे मागे पळायला सांगायचं. अर्णव असा बेपत्ता झाला पाहिजे की घरातील सगळेजण त्याच्यासाठी खूपच व्याकुळ झाले पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करावं लागेल. परंतु आता अंजली आता राकेशला विचारते की काय झालं, तुम्ही कसला विचार करता, टेन्शनमध्ये आहात का? राकेश म्हणतो की नाही ग अंजली, मला असं वाटतं आता या घरात आपलं राहणं योग्य नाही. मला आता असं वाटतं की कुठेतरी जावं. परंतु मनातून मात्र त्याला कुठेही जायचं नसतं. तो फक्त अंजलीसमोर नाटक करतो आणि अर्णवला तो काहीतरी आता म्हणजे त्याला मारण्याचा प्रयत्न त्याने म्हणजे करायचा असतो, त्याचा प्लॅन मात्र. परंतु ईश्वरी त्या अगोदर आता ह्या राकेशचा सगळा काही गेम ओव्हर करणार असते. कारण राकेशने आत्तापर्यंत जे जे काही केलेलं आहे आणि ईश्वरीने विचार केलेला असतो की राकेशला सगळं काही आठवतं पण तो आपल्यासोबत नाटक करतो. म्हणून राकेशचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी ईश्वरीने एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन असा केलेला आहे की आता बरोबर राकेशचं जे तो म्हणजे लपवतो, जे त्याने आत्तापर्यंत लपवलेलं आहे की त्याची मेमरी वगैरे गेलेली नाही, म्हणून तिने मात्र आता रियाला सगळ्यांच्या समोर घरी आणलेलं असतं. आणि रियाला घरी आणल्यानंतर आता रियाला नक्की तो कसा ओळखेल हे मात्र तो आता सगळ्यांच्या समोर आहे. कारण आता जेव्हा रिया त्याला फोन करते आणि तो रूममध्ये असतो, रिया म्हणते की हे बघ राकेश लवकरात लवकर बाहेर मी आलेले आहे. राकेशला असं वाटतं की आता कोणीही तेथे नसेल, परंतु ईश्वरीने सगळ्यांच्या समोर आता सांगितलेलंच नसतं. रियाला म्हणते की तू बाहेर आहे असं सांग. तेव्हा राकेश रियाला म्हणतो की तू इथे आलीच कशाला, मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नको म्हणून, आणि परत माझ्या मागे मागे कशाला येत असते. तो रियाला ओळखतो. मग याचा अर्थ राकेशला सगळं काही आठवते. हे आता ईश्वरीने सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर आता वल्लरी आणि राकेश यांचं लवकरच भांडं फुटणार आहे. तेव्हा आता मित्रांनो ईश्वरीने मात्र राकेशच्या विरोधी भयानक असे पुरावे शोधत त्याला सर्वांच्या समोर त्याची मेमरी गेलेली आहे, तो नाटक करत आहे. डॉक्टरांना आणून सगळ्यांच्या समोर कबूल केलेलं असतं आणि इकडे वल्लरीचा सुद्धा सगळ्यांसमोर बॉम्ब फुटलेला असतो, तो पण अविनाश मामाच्या मदतीने. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.